तर खूप स्ट्रगल्स नंतर आपली मोटो व्लॉगिंग सेटअप शेवटी बनली आहे आणि मी खूप अपेक्षा करतो अशी की आत्ता तरी व्हॉईस तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत असेल, कारण की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर व्हॉईसच बनला होता. कोणतं माईक जो ट्राय करत होतो मी, तो कोणताच माईकला सक्सेस येत नव्हती. खूप खराब आवाज येत होता. खूप सगळे चेंजेस केले गेनमध्ये वगैरे वगैरे, माईक पोझिशनमध्ये, बट आवाज तरी पण खराबच राहत होता. बट आता मी माईक नाही तर एक इयरफोन्स ऑर्डर केलेत. सॅमसंगचे AKG इयरफोन्स टाईप सी, ज्याने कनेक्टर्सची काही प्रॉब्लेमच नाही होणार मला. आता पाहूया आपण व्हॉईस कसा आहे. आणि तुम्ही विचार करत असाल नक्कीच की मी नक्कीच चाललो आहे कुठे. तर आत्ता आम्ही चाललो एक शॉर्ट राईडला खडसवासलाला. आणि जर टाईम राहिलाच तर मग आपण सिंहगड पायथ्याला पण जाऊ. त्या ट्रॅफिकचं एक खूपच चांगलं सोल्युशन काढलं गेले, ते म्हणजे की सिंहगड रोड फ्लायओव्हर. राजाराम पुलापाशी आहोत आपण, राजाराम पुलाच्या चौकापाशी. लॉंगेस्ट फ्लायओव्हर ऑफ पुणे. सध्या हा फ्लायओव्हर फक्त वन वे आहे, बट दुसऱ्या साईडचं पण काम फुल स्पीडमध्ये चालू आहे. आणि काम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे, कारण की फक्त डांबरीकरण राहिलेलं आहे. 2.1 किलोमीटर लांबीचा हा फ्लायओव्हर आहे, छोटा मोठा नाही. आणि कुणाचं तरी लग्नाचं किंवा जेवणाचं किंवा पार्टीचं सेटअप चालली आहे, त्यांना लेफ्ट साईडला जायचे त्यांना. हा फ्लायओव्हर तर बनला, बट हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बनतो आहे इथे, जो की हा वडगावचाच पूल. परत एक फ्लायओव्हर. फ्लायओव्हर्सची काही कमतरताच नाही पुण्यामध्ये. फक्त जर व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, बट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करायचा असेल तर खूपच चॅलेंज बनून जातं आहे हॉनेस्टली. म्हणत असाल की यार व्हॉईस येतो आहे खूप, तू हे कर, वायझर डाऊन कर. बट प्रॉब्लेम आहे की हा कॅमेरा लावल्यानंतर वायझर डाऊन नाही होऊ शकत, कारण की एवढी जागाच नाही राहत. अशा टर्न्सला गाडीचं जी वळवण्याची पळवण्याची जी मजा येते, ती मजाच वेगळी असते. बट त्यामध्ये खूप जास्त रिस्क आहे. बट रिस्क है तो इश्क है बॉस. एक ॲडव्हेंचर बाईक. एक ॲडव्हेंचर बाईक असण्याचा हा एक डाऊन साईड पण आहे, की तुम्ही नेहमी शॉर्टकट शोधत राहता आणि खूप फसू पण शकता यामध्ये हॉनेस्टली. आत्ता आपण त्या स्विफ्टच्या मागे अटकलो होतो, मला लगेच ते पाणी दिसलं. आणि हॉनेस्टली जर तिथे पाणी म्हणजे पाणी असणं कोणी प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण मी तिथून गोळी करू शकलो असतो. बट जाऊन पॅन्ट खराब झाली असती. आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट की माझ्यामध्ये ते आत्ता पेशन्स होतं, बट ज्यावेळेस नसेल त्यावेळेस मी नक्कीच गोळी करेन. इथून गाडी जे खेचायचा जी मजा येते, बट यार ही शिफ्ट आहे आपल्यासमोर. ते असे क्षण आहेत ज्याच्यामध्ये फील येते. नांदेड सिटीच्या बिल्डिंग्स. आणि असं का वाटतंय मला की डॅमचं पाणी सोडलंय? नाही, एकदम कोरडा आहे डॅम. ओसता वारा हैवान धारा, बिजलीची नक्षी अंबरा. एक टिपका देखील पाणी नाही सोडलेलं. खडसवासला डॅम, पुण्याची मरीन ड्राईव्ह. काय आहे तुमच्या पुण्याकडे ना, तर आमच्या पुण्याकडे आहे खडसवासला. फुल कपॅसिटीवरती डॅम भरलेला आहे. आणि आज सोमवार असून पण इतकी गर्दी आहे, तर विचार करा रविवारी किती गर्दी असेल. दुकानच दुकानं, दुकानच दुकानं. बट मला इथे जास्त बसायला आवडत नाही. मला वाटतं की
पुढे चांगला एरिया आहे बसायला चांगला. हीच तर मजा आहे ना अशाच रोडवरती एक्सप्रेस चालवण्याची. स्टँड स्टँड काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही. आत्ताच मी आवाज ऐकला. तर ज्यावेळेस मी ऑर्डर करत होतो मला वाटलं की यार 1700 रुपये आपण फक्त एका इयरफोनसाठी घालतो आहे. त्याच्यामध्ये जी प्रायोरिटी होती ते स्पीकरच असतं. मग आवाज चांगला असेल का, त्याच्याऐवजी माईक ऑर्डर करायचा का, खूप विचार केला मी. बट ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्ती जो DJI Osmo Action ॲज अ मोटो व्लॉग यूज करतो आहे आणि स्पेशली इंडियामध्ये ते सर्वजणं हा इयरफोनच यूज करत आहे. त्यामुळे मी शेवटी म्हटलं की यार चला रिस्क घेऊ आपण, पाहू काय होतं आहे. आणि जेव्हा मी आवाज ऐकला तेव्हा मला असं वाटतं की यार ती मी जी रिस्क घेतली तो एक योग्य डिसिजन ठरला. आणि जो आवाज येतो या इयरफोनचा तो खूपच चांगला येतो आहे. वाचलाला तर सिंहगडला नाही जाऊ शकायचो, इतका टाईम नाही. बट सिंहगड बेसला तरी जाऊया. गेलो होतो वरती, बट जे की नेहमीच होतं, वरती जायचा रस्ता बंद आहे. खूपच म्हणजे एकावर एक प्रॉब्लेम आहे. वरती बस नाही जात.
तर हा होता पुण्याचा खडकवासला डॅम आणि आसपासचा एरिया. धन्यवाद.